काय बनवायचं? हेल्दी टोमॅटो सॉस. कोणाला खायचा? ओके, आपण बनवूया. डन. तुम्हाला माहीत आहे का, आपण गुळापासनं एक हेल्दी टोमॅटो सॉस बनवू शकतो, जो मुलांना खूप आवडेल आणि तुम्ही कितीही द्या, नो टेन्शन, नो प्रिझर्वेटिव्ह, नो साखर. तर गुळाचा आपण टोमॅटो सॉस बनवूया. मार्केटमध्ये खूप छान लाल लाल टोमॅटो आले आहे थंडीच्या सीझनमध्ये. तर मस्त लाल लाल टोमॅटो घ्यायचे आहे, साधारण 1 किलो, आणि मस्त कट करून घ्यायचे आहे. त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहे स्वच्छ धुवून. त्यामध्ये मी 2 बारीक चिरून कांदे टाकले आहे, अर्ध बीटरूट टाकलं आहे, थोडं लसूण टाकलं आहे, थोडं आलं टाकलं आहे. याने टेस्ट खूप छान लागते सॉसची. आणि यामध्ये मी 4-5 लवंगा आणि 3-4 मिरे टाकले आहे. आता टेस्टनुसार थोडंसं 1-2 चमचा लाल मिरची पावडर टाकायची, मुलांना आवडेल तशी. आणि त्यामध्ये मग थोडासा मी मीठ टाकलं आहे, सेंधव मीठ टाकलं आहे चवीनुसार. आता मला हे वाफवायचं आहे कुकरमध्ये. तर यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला, हे शिजवायचं आहे. तर साधारण 3 ते 4 शिट्ट्या मीडियम गॅसवर मस्त करायच्या आहे. टोमॅटो आणि त्यात कांदा जे काय आपण टाकलं एकदम छान शिजतं. आता कुकर थंड करून घ्यायचा आहे. कुकर थंड झाला आहे माझा आणि मी आता ते मिश्रण काढते. टोमॅटोमध्ये पाणी न टाकता शिजवायचं आहे. आपल्याला जास्त दिवस टिकणारा हेल्दी टोमॅटो सॉस बनवायचा आहे, म्हणून आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे बिलकुल. आता त्यामध्ये मी जे काय मसाले टाकले होते, लवंगा, मिरे आणि दालचिनी पण टाकली होती, मी सांगायचं विसरली. त्यामध्ये मी दालचिनीचा तुकडा पण टाकला होता एक. तर हे सगळं काढून घ्यायचं आहे, सेपरेट करायचं आहे. त्याचा फ्लेवर मस्त त्यामध्ये उतरला आहे, तर ते सेपरेट केलं तरी चालेल. आता हे मिश्रण थंड झालं की मिक्सरमध्ये मस्त छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. एक फाईन पेस्ट करायची आहे, एकदम छान. माझी पेस्ट करून रेडी आहे टोमॅटोची. आता हे आपल्याला मस्त गाळणीने गाळून घ्यायचं आहे. यामध्ये जे काय जाड मसाले किंवा मग जे काय जाड टोमॅटोचं कवर वगैरे असतं ना, ते सगळं निघून जातं, बिया जे काय आहे. आणि एक मस्त टेक्स्चर येतं, एक फाईन टेक्स्चर येतं टोमॅटो सॉसला, ते खूप महत्त्वाचं आहे. तर मी हे गाळून घेतलं आहे मस्त चाळणीने. बघा माझं थोडंफार टोमॅटोचे कवर आहे ते थोडंसं उरलं आहे. ठीक आहे, मस्त गाळून घेतलेलं फाईन पेस्ट रेडी झाली आहे. आता ती मी कढईमध्ये टाकते गरम होण्यासाठी. आता आपल्याला हे शिजवायचं आहे, एकदम छान शिजवायचं आहे. आता कमी गॅसवर याला उकळी येऊपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आणि त्यामध्ये मी 1 वाटी गूळ टाकला आहे. तुम्हाला जसं टेस्ट हवं आहे, मुलांना जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून गुळाचं प्रमाण वाढवू शकतात. पण 1 पूर्ण वाटी भरून किसलेला गूळ सफिशियंट आहे तेवढ्या टोमॅटो सॉसला. कारण की टोमॅटो सॉसचा टेस्ट आपल्याला थोडी तिखट पाहिजे, थोडी गोड पाहिजे, थोडी आंबट पाहिजे. तर ही टेस्ट एकदम छान बनते गुळाची. तर हे हलवत भरपूर शिजून घ्यायचं आहे. साधारण अर्धा ते पाऊण तास लागतो हे शिजवायला कमी गॅसवर. आता माझं मिश्रण भरपूर घट्ट झालं आहे. त्यामध्ये विनेगर न टाकता मी चतकूर लिंबूचा रस टाकला आहे. प्रिझर्वेटिव्ह नाही टाकायचे, त्याऐवजी मी लिंबाचा रस टाकला आहे थोडासा. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. आता मिश्रण एकदम थंड झालं आहे. बघा त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे. मी वाटीमध्ये टाकलं आहे तर ते मिश्रण असं जास्त इकडे तिकडे पळत नाही आहे, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी प्रॉपर झाली आहे. एक काचेची बरणी घ्यायची आहे, स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे एकदम. आणि त्यामध्ये मग हा आपला टोमॅटो सॉस थंड झालेला टाकायचा आहे. एकदम हेल्दी असा टोमॅटो सॉस रेडी आहे. हा तुम्ही फ्रीजमध्ये साधारण 1 महिना टिकेल असा हा टोमॅटो सॉस आहे आणि मुलांना तर खूप आवडेल. खाऊन दाखव कसा झालाय टोमॅटो सॉस. मस्त मस्त. कशा आहे, आवडला तुला?